नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर बबन जोगदंड. माझ्या फेसबुक लाईव्ह पेजवर म्हणजेच डॉक्टर बबन जोगदंड या माझ्या लाईव्ह फेसबुकवर आज आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काल भारतीय स्वातंत्र्याचा 74वा वर्धापन दिन आपण साजरा केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या भारतीय समाजाच्या उत्थानासाठी ज्या ऑल इंडिया लेवलच्या सर्व्हिस आहेत त्या सर्व्हिसचा काही दिवसापूर्वीच निकाल लागलेला आहे. या निकालामध्ये आपल्या महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे. विशेषतः ज्यांना कुठलीही प्रशासकीय पार्श्वभूमी नाहीये, ज्यांचे आई वडील सनदी सेवेत किंवा उच्च पदावर नाहीयेत, अशा विद्यार्थ्यांना लोकांसमोर प्रेझेंट करणे आणि ज्यांनी हे कष्टातून युपीएससी मध्ये यश संपादन केलं त्यांची यशोगाथा इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरावी या उदात्त हेतूने गेल्या काही महिन्यापासून एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मी मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी या मुलाखतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. काही लाईव्ह बघतात आणि नंतर आपण जेव्हा फेसबुकवर या मुलाखती अपलोड करतो किंवा काही ग्रुपवर या मुलाखती पाठवतो तेव्हा अनेक जण या मुलाखती आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत असा अभिप्राय मला देत असतात. अनेक लोकांचे कॉमेंट्स पण येत असतात या मुलाखतीच्या संदर्भात. आणि या युपीएससी मधल्या विद्यार्थ्यांचा जो प्रवास आहे तो नेमका प्रवास कसा त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देऊन गेला याची आपण माहिती या इंटरव्ह्यू मधून घेत असतो, जेणेकरून नव्याने या क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते फारच प्रेरक ठरते. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्यांना बाहेर क्लासेस लावायचे ज्यांची ऐपत नाही किंवा दिल्ली सारख्या, पुण्यासारख्या, मुंबई सारख्या ठिकाणी ते जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी हे फेसबुकचं लाईव्ह प्रसारण अत्यंत उपयुक्त आहे. या आजच्या मुलाखतीमध्ये आपण अशाच एका टॅलेंट, अत्यंत बुद्धिमान, ज्यांच्या आवाजामध्येच एकदम दम आहे आणि कॉन्फिडन्स आहे असे आमचे मित्र सौरभ होटकर जे कोल्हापूरमध्ये आहेत. परवाच त्यांचा आम्ही महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या वतीनं एक सत्कार आयोजित केला होता आणि मला सौरभचं टॅलेंट तेव्हाच लक्षात आले की तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये, कारण बोलणं फार महत्वाचं आहे. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की जीवनामध्ये 5 गोष्टीचं अनुकरण करा. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे संवाद कौशल्य, प्रभावी संवाद कौशल्य. ते माझ्या मते सौरभकडे चांगल्या प्रमाणात आहे आणि त्याचा निश्चित त्याला इंटरव्ह्यू साठी सुद्धा फायदा झाला असेल असं माझं मत आहे. मित्र, सौरभ होटकर सुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातून, कोल्हापूर सारख्या एका जिल्ह्यामधून जिथे फारशी युपीएससीची पार्श्वभूमी नाहीये, पण डायरेक्ट दिल्लीमध्ये त्यांनी आपला झेंडा फडकवलेला आहे. हे आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची, कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. सौरभचं विशेष सांगायचं म्हणजे सौरभनं कुठलेही फारसे क्लासेस केले नाही, थोडाफार आधार घेतलाय, परंतु 95% 90% तयारी सौरभनी स्वतः सेल्फ केलेली आहे. हे सौरभचं वैशिष्ट्य मला सांगता येईल. विशेषतः सौरभचे आई वडील लोकपाल आहेत. आई सुद्धा एका रिलायन्स डिजिटल मॉल मध्ये नोकरीला आहेत आणि अत्यंत सामान्य कुटुंबातून सौरभनी 695 ही रँक प्राप्त केलेली आहे. जरी आज थोडी लांब रँक असली तरी सौरभला निश्चित चांगलं पद मिळेल, IRS तर निश्चित मिळेल असं मला खात्री आहे. परंतु पुढच्या वेळेस सौरभ नक्की IAS किंवा IPS झाल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा मला खात्री आहे. कारण सौरभ मध्ये तेवढं टॅलेंट आहे, तेवढा आत्मविश्वास आहे आणि त्याची पर्सनॅलिटी पण तेवढी अधिकारी पदासाठी तेवढी खूप चांगली आहे. मी सौरभ तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या याच्यासाठी आणि आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. धन्यवाद सर, धन्यवाद. सौरभ, पहिलाच एक प्रश्न तुम्हाला विचारेल मी की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा यासाठी फार महत्वाची असते. बरेच विद्यार्थी जेव्हा युपीएससी उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांच्या आई वडिलांकडून त्यांना वारसा मिळतो. कोणाचे आई वडील डेप्युटी कलेक्टर असतात, तहसीलदार असतात किंवा IAS असतात, IPS असतात. अशांची बरीच मुलं युपीएससी क्रॅक करतात आणि ते पण अभिनंदनीय आहे. परंतु जेव्हा सामान्य तुमच्यासारखे मुलं या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात
ज्यांना चेहरा नसलेले, म्हणजे ज्यांची समाजामध्ये फारशी ओळख नसलेले, पण जेव्हा युपीएससी मध्ये निकाल लागून ते यशस्वी होतात तेव्हा त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते, जशी तुमची झालेली आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. तर आपले थोडक्यामध्ये मला कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितली तर मला आनंद होईल. नक्कीच सर. नमस्कार सर, मी सौरभ विजयकुमार भटकर. माझा UPSCच्या 2019च्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये 695 इतका रँक आलेला आहे. आणि माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर माझ्या आई या M.Com झालेल्या आहेत आणि सध्या त्या कस्टमर रिलेशन्स मॅनेजर म्हणून रिलायन्स डिजिटल मध्ये काम करतात. आणि माझे वडील सुद्धा M.Com झालेले आहेत आणि ते सध्या रोखपाल म्हणून सोलापूर डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेशन जवळा येथे काम करतात. आणि जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळेला असं होतं की नवीन झालेले ऑफिसर्स त्यांना एक वारसा असतो सनदी अधिकाऱ्यांच्याच घरी जन्मलेल्याचा. पण मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी जरी ते संधी अधिकारी नसले तरी माझ्यावर त्यांनी जो विश्वास टाकला, जे प्रेम दिलं आणि घरी बसून अभ्यास करण्यासाठी जी मुभा दिली आणि मला जी सगळ्या सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या, या माझ्यासाठी सगळ्यात मोठा वारसा आहेत असं मला वाटतं. आणि तो जे त्यांनी विश्वास दाखवलाय त्याच्यामुळेच मी धाडसाने हे घरात बसून काम करू शकलो असं मला वाटतं सर. सौरभ, तुम्हाला बहीण भाऊ वगैरे काय त्याच्याबद्दल? नाही सर, मी एकुलता एकच आहे. अरे वा, गुड. मला एकुलता एक लाडाचा लेक आहात तुम्ही, फार चांगली गोष्ट आहे. आणि एकाच मुलांनी बघा कसा आपल्या कीर्तीचा झेंडा फडकवलाय, फार चांगली गोष्ट आहे. सौरभ, तुम्ही कुठलं शिक्षण घेतलेलं आहे याबद्दल थोडक्यात सांगा. प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं, माध्यमिक कुठे घेतलं आणि नंतर तुम्ही बाकी काय केलं त्याच्याबद्दल सांगा थोडक्यात. माझं सर प्राथमिक शिक्षण हे कोल्हापूरच्या वीर कक्कई विद्यालय शाळा नंबर 17 या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर माझी जी 10वी आहे ती कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूल मधून झालेली आहे. आणि मी हायस्कूलचं शिक्षण विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमधून केलं. मग त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमधून केली आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली. आणि सन 2017 मध्ये जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो तेव्हापासून मी UPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता तुमचं वय किती आहे सौरभ? माझं आता 28 ऑगस्टला मला 24 वर्षे पूर्ण होतील. फार छान. म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी तुम्ही या भारतीय सनदी सेवेमध्ये जात आहात. ही फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे खरं तर. 23-24व्या वर्षी एवढ्या लवकर जाणे आणि 3 वर्षामध्ये तुम्ही एवढा अभ्यास केलेला आहे, म्हणजे 17 ते 2020 पर्यंत, म्हणजे 2च तसा म्हणावं लागेल. फार कमी काळामध्ये तुम्ही हे यश संपादन केलेलं आहे. सौरभ, तुम्हाला 10वी आणि 12वीला मार्क्स किती होते? कारण बऱ्याचदा 10वीला 12वीला मुलं हुशार असतात. काही मुलं 10वी-12वीला नापास पण होतात, काही मुलांना फार मार्क्स कमी पण असतात. पण तुमचं काय आहे? तुमच्याबद्दल काय सांगाल? 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या मार्क्स बद्दल सर माझं असं मत आहे की तुमचे मार्क्स ही त्यावेळची परिस्थिती, तुमची मानसिक अवस्था, तुम्हाला मिळालेली मदत आणि हे सगळं त्याच्यावर डिपेंड असतं. तुमची बुद्धिमत्ता नक्कीच त्याच्यातून झळकू शकते, पण ते रिफ्लेक्ट करते तुमची बुद्धिमत्ता. 10वीला मला 96.18% मार्क पडले होते. त्यावेळेला वा. गणितात 100 पैकी 150, संस्कृतला 99 मार्क, समाजशास्त्र 99, असे खूप चांगले मार्क पडले होते मला. पण काही कारणाने 11वी 12वीच्या काळात संबंध जे माझं शेड्यूल होतं ते थोडं बिघडलं आणि माझं फोकस जो एक्झामवरचा होता तो दूर झाल्यामुळे मला 12वीला तेवढे चांगले मार्क पडू शकले नाही. पुन्हा ग्रॅज्युएशन मध्ये आल्यानंतर पुन्हा डिस्टिंक्शन मधून मी सगळ्या सेमिस्टर पार केल्या आणि शेवटी माझा 74% डिस्टिंक्शन मधला स्कोर होता ग्रॅज्युएशनचा. तर एखाद्याच पर्टिक्युलर वर्षाच्या मार्क्सवरून तुमची बौद्धिक क्षमता ठरली जाऊ शकत नाही. आणि जर आधी चांगले मार्क पडले त्यामुळे परत कधीच पडू शकत नाही असंही होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी जोमाने सुरुवात शून्यापासून करावी असं मला वाटतं. सौरभ, तुम्ही जे माध्यमिक पर्यंत जे शिक्षण आहे 10वी पर्यंत, ते इंग्रजी माध्यमातून घेतलं का मराठी माध्यमातून? 8वी ते 10वी सर माझं शिक्षण हे सेमी इंग्लिश मधून झालं होतं आणि 11वी 12वीचं शिक्षण हे इंग्लिश मधून झालं होतं. मग इंजिनिअरिंग पण इंग्लिश मधून. कॉन्व्हेंट मध्ये असतात, मला ते विचारायचं होतं. ठीक, फार चांगली गोष्ट आहे. भागामध्ये इंग्रजीचा थोडा मुलांना प्रॉब्लेम येतो. सौरभ, मला एक आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही UPSC कडे कसं काय वळलात, MPSC कडे न वळता, किंवा UPSCची किंवा स्पर्धा परीक्षेची प्रेरणा कशी काय तुम्हाला मिळाली, याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा सर मला सांगायचं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॅन्डिडेटचं स्वप्न असतं लहानपणीपासूनच मला IAS ऑफिसर व्हायचं आहे किंवा IPS व्हायचं आहे वगैरे. पण 2017ला जोपर्यंत मी ग्रॅज्युएट झालो नाही तोपर्यंत माझं डोक्यात असं काहीही विचार नव्हता की मी UPSCची परीक्षा देऊन अधिकारीच होईल म्हणून.
इतर मुलांप्रमाणे माझंही असं ठरलेलं होतं, आता इंजिनिअरिंग झाल्यानंतर कॅटची एक्झाम देऊन एका IIM मध्ये ऍडमिशन मिळवायचं आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाऊन आपलं करिअर करायचं. पण 4 वर्षांच्या शेवटी माझ्या लक्षात आलं की मी इंजिनिअरिंगची स्वतःची 4 वर्ष बऱ्याच ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटीमध्ये माझ्या स्वतःच्या कॉलेजमध्ये घालवलेली आहेत आणि ती फार आवडीने मी करायचो कॉलेजमध्ये काम. योगा क्लब होता, पब्लिक स्पीकिंगचा क्लब होता. मग मला शेवटी कळालं की जोपर्यंत मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी काम नाही करत तोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होणार नाही. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मग मी बाकीचे सगळे विषय सोडून दिले आणि या UPSCच्याच मार्गाला लागलो. वा, गुड. फारच छान. आपण प्रत्यक्ष UPSCच्या अभ्यासाला कशी सुरुवात केली, केव्हापासून सुरुवात केली? माझं ग्रॅज्युएशन झालं मे महिन्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा सगळा 1 महिना मी टॉपरचे व्हिडिओ बघवण्यात घालवला आणि जे काही ऑनलाईन सोर्स, कारण माझं हे सुरुवातीपासून ठरलं होतं जर हे करायचं आहे तर मी हे घरी बसूनच करेन. कुठं बाहेर न जाता दिल्लीला, पुण्याला क्लास न लावता करेन, हे माझं आधीपासून ठाम ठरलेलं होतं. मग माझी ती जमवाजमव सुरू झाली आणि 1 महिना मी सगळ्या टॉपर्सचे 2013 पासून 17 पर्यंतचे जे त्यावेळेचे टॉपर्स होते त्यांचे व्हिडिओज बघितले, त्यांनी जे वापरलेले सोर्सेस, बुक्स सगळे बघितले आणि त्याच्यातून मला एक सुगावा लागत गेला की जर इंटरनेट आणि लॅपटॉप तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही घरात बसून या परीक्षेचा अभ्यास उत्तमरित्या करू शकता आणि त्याच्यात यशही मिळू शकतं. आणि तो 1 महिना घालवल्यानंतर मग एक्झॅक्ट डेट सुद्धा मला आठवते की 28 जुलैला मी इंडियन इकॉनॉमीचं NCERTचं पुस्तक ऑफिशियली हातात घेतलं होतं आणि मग माझ्या UPSCचा नारळ फोडला होता. गुड. बऱ्याचदा सौरभ, काही मुलांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रेरणा मिळते. आता तुमच्या कोल्हापूरला आमचे आदरणीय मार्गदर्शक कलसेट्टी सर आहेत, मल्लीनाथ कलसेट्टी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त. जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर त्यांना अवश्य भेटा. खूप चांगलं व्यक्तिमत्व, खूप चांगले प्रशासकीय अधिकारी आहेत. तर अशा काही लक्ष्मीकांत देशमुख सुद्धा कलेक्टर होते तिथे. तर अशा अधिकाऱ्यांकडून बरेचदा मुलं प्रेरणा घेतात. तर अशी काही तुमच्या समोर एखाद्या अधिकाऱ्याची प्रेरणा होती का, बाबा हे प्रशासनात चांगलं काम करतात, एक IPS म्हणून, IAS म्हणून, तर आपण सुद्धा प्रशासनात यावं, याबद्दल काय तुम्हाला वाटतं? एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आज तुम्ही मल्लीनाथ कलशेट्टी सरांचा उल्लेख केलेला आहे आणि मी गेले कोल्हापुरात 20 वर्ष, 24 वर्ष राहिलेलो आहे आणि कोल्हापूरचा नागरिक म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल मला पूर्ण समाधान आहे आणि आनंद सुद्धा आहे. सर हे खूप हंबल व्यक्तिमत्व आहे. सगळ्या लोकांना, NGOज असू देत, पॉलिटिकल पार्टीज असू दे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात आणि लीडिंग फ्रॉम फ्रंट जे म्हणतात ते स्वतः आमच्या नाल्यामध्ये उतरून त्यांनी कोल्हापूरच्या साफसफाईचा कार्यक्रम सुरू केला होता आणि हे खूप मला मनानं भारावून टाकणारं होतं आणि नक्कीच त्यांचा आदर्श आहेच माझ्या सोबत. पण प्रशासनामध्ये जर महाराष्ट्राला सगळ्या किंवा देशाला जर कुणाचा आदर्श लहानपणीपासूनच असतो अचूकपणे, तर ते सगळ्यांना जवळ घेऊन एक स्वराज्य आणि सुराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज. तर प्रशासन कसं असावं, तर ते शिवाजी महाराजांकडून लहानपणीपासून त्यांचे जे संस्कार आहेत इतिहासाच्या माध्यमातून ते माझ्यावर पडलेलेच आहेत आणि असं काहीतरी करावं अशी इच्छा खरंच लहानपणीपासून होती माझ्या मनात. वा, फारच छान. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. हे फार महत्वाचं आहे की महापुरुषांची प्रेरणा आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची ठरते. सौरभ, आपण खाजगी शिकवणीबद्दल बोललो, तुम्ही स्वतः सेल्फ अभ्यास केला, तरी पण तुम्ही थोडंफार काहीतरी MPSC साठी, आपल्या UPSC साठी कुठल्या क्लासेसचं मार्गदर्शन घेतलं का, खाजगी क्लासेसचं वगैरे? सन 2017ला जसं म्हणलं मी जुलैमध्ये अभ्यासाची सुरुवात केली ते 2018च्या प्रिलिम्स पर्यंत मी संपूर्ण घरात बसूनच अभ्यास केला आणि त्याच्या दरम्यान ऑनलाईन जे सोर्सेस उपलब्ध होते युट्यूबवर, काही बरेच टॉपर्स आणि सिनियर्स आहेत ते खूप डीपली तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतात की कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा, त्यांची मदत घेतली आणि माझे पूर्व परीक्षेचा निकाल चांगला येतोय हे कळल्यानंतर मी ठरवलं की पुण्यात जाऊन आपण मुख्य परीक्षेचा आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करावी आणि पॉलिटिकल सायन्स जो माझा ऑप्शनल होता त्याच्यासाठी पण मार्गदर्शन घ्यावं म्हणून मी पुण्यात महात्मा फुले लायब्ररीमध्ये शुभ्रा रंजन मॅडम ज्या दिल्लीत शिकवतात त्यांचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग व्हायचं. पण 30-40 दिवसानंतर माझी प्रकृती पुण्यात राहून बिघडायला लागली आणि मला तो नाईलाज असतो तो क्लास सुद्धा सोडावा लागला आणि पुन्हा घरी येऊन मग मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. सौरभ, UPSCचा अभ्यास फार कठीण असतो. माझे जगातली सगळ्यात कठीण परीक्षा UPSCला समजल्या जाते, कारण एवढे लाखो मुलं ही परीक्षा देत असतात आणि त्याच्यामध्ये फार निवडक म्हणजे 800-900 मुलं उत्तीर्ण होत असतात.
तर या परीक्षेचा अभ्यास 10-10, 12-12 तास करावा लागतो. काही मुलं म्हणतात 18-18 तास अभ्यास करावा लागतो. तर तुम्ही नेमका किती वेळ अभ्यास केला या परीक्षेचा? सरासरी जर वर्षभराच्या 365 दिवसांची सांगायला झाली तर मी 7 ते 9 तास रोज अभ्यास तर नक्कीच केलेला आहे. परीक्षा 1-1.5 महिन्यांवर आली तर मग तो आपोआप 13-14 तास इतका व्हायचा. पण मी प्रयत्न करून सुद्धा कधी माझ्याकडून 15 तासांच्या वर अभ्यास झालेला नाही, हे सुद्धा मी मान्य करतो. आणि अभ्यासापेक्षा त्या अभ्यासातला आनंद हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा वाटायचा. आणि जोपर्यंत तो आनंद टिकून राहायचा तोपर्यंत ते पुस्तक माझ्या हातात राहायचं. नाहीतर मग त्या दिवशी मी सुट्टी घ्यायचो, एक ब्रेक घ्यायचो, असं करायचो. बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यास करताना सगळे कौटुंबिक कार्यक्रम, आपले व्हॉट्सअप, फेसबुक, मित्र-मैत्रिणी, समारंभ हे टाळायचा प्रयत्न करत असतात. आणि माझे मित्र एक होते जे आता ॲडिशनल कमिशनर आहेत ना औरंगाबादला, ते एमबीबीएस डॉक्टर होते. आणि त्यांनी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली, त्यांनी एक किस्सा सांगितला होता मला, की मी जेव्हा युपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली, मी औरंगाबादला रूम घेऊन राहत होतो आणि माझे वडील एकदा मला भेटायला आले, तर मी वडिलांना सुद्धा दार उघडलं नाही. म्हणजे एवढी ते गुंतून अभ्यास करायचे. तर तुम्ही असे काही तुमच्यावर बंधनं घातली होते का अभ्यास करताना? असे बरेच किस्से मी तुम्हाला सध्या सांगू शकतो. माझी आई स्वतः रिलायन्स मॉलमध्ये जॉबला असल्यामुळे दिवसभरात माझी आई माझ्याच घरात आम्ही एकत्र राहत असून सुद्धा तिच्याशीच माझं 20 ते 25 मिनिटाच्या पलीकडे बोलणं व्हायचं नाही. तिच्याशीच मी एक 1 बीएचके फ्लॅट असून सुद्धा भेटू शकायचो नाही. आणि आपलं आता संपूर्ण जग क्वारंटाईनमध्ये आहे गेले 6 महिने. पण एक यूपीएससीचा ॲस्पिरंट म्हणून मी गेले 3 वर्ष क्वारंटाईनमध्ये असं मी म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार. क्या बात है! आणि क्या बात बऱ्याच आणि बऱ्याच वेळेला खाली रात्री फिरायला गेल्यानंतर जेवायला इथले काका मला विचारायचे, "काय सौरभ कधी आलास पुण्यावरून?" त्यांना असं वाटायचं की मी पुण्यात राहतोय आणि जॉब करून एक 15-20 दिवसाला घरी कोल्हापूरला येतोय. पण तसं नसून मी घरीच राहिलो असायचो. मी बाहेर जास्त पडायचोच नाही. त्यामुळे सोशल क्या इव्हेंट्स आणि सोशल मीडिया यांना मी हातच लावलेला नाही 3 वर्षात, हे मी ठामपणे सांगेन. बरोबर आहे. प्रचंड कष्ट, मेहनत घेतल्याशिवाय हे यश शक्य नाही सौरभ. फार चांगलं सांगितलं तुम्ही, की या क्वारंटाईनचं एक उदाहरण दिलं, की एवढं तुम्हाला म्हणजे त्या डेडिकेशन या परीक्षेसाठी द्यावं लागते, की तुम्ही आता 6 महिने झालं तर सगळे लोक कंटाळलेले आहेत, की बाहेर पडावं वाटते, फिरावं वाटते, मित्र-मैत्रिणींसोबत जावं वाटते, हॉटेलिंग करावे वाटते, पर्यटनाला जावं वाटते. पण तुम्ही या परीक्षेसाठी एवढे 3 वर्ष स्वतःला म्हणजे एका रूम मध्ये बंदिस्त करून ठेवलं, हे फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि म्हणूनच तुम्ही हे यश संपादन करू शकलेलं आहात असं मला वाटते. अ, सौरभ, आपण या परीक्षेसाठी कुठली भाषा निवडली होती म्हणजे अभ्यासासाठी, इंग्रजी का मराठी? याबद्दल काय सांगाल? सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषेवर माझं प्रभुत्व राहिलेलं आहे आणि मला फारशी तशी अडचण भासली नाही. त्यामुळे मी इंग्रजी भाषेमधूनच ही परीक्षा दिली आणि माझी मुलाखत सुद्धा मी इंग्रजीमधूनच दिलेली आहे. गुड. या परीक्षेसाठी ऑप्शनल सुद्धा फार महत्वाचा विषय असतो. तर आपण ऑप्शनल काय घेतला होता विषय आपल्या युपीएससी साठी? माझा ऑप्शनल सब्जेक्ट हा पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा होता सर. सौरभ, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात आणि हे सगळे पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, मराठी पण विषय असतो युपीएससीला. हे विषय तुम्हाला परीक्षा देताना कसे काय म्हणजे अवघड नाही गेले का किंवा याची विशेष तयारी करावी लागली का तुम्हाला? इंजिनिअरिंगचा जरी सर विद्यार्थी असलो तरी सुरुवातीपासून माझा कल पॉलिटिकल सायन्स, त्याच्यातले फिलॉसॉफर्स यांचं ऐकणे, त्यांच्याकडून आदर्श घेणे याच्यात गेलेलाच आहे. त्यामुळे 4 वर्षात मी इंजिनिअरिंग करत असता या गोष्टींकडे आपसुकपणे माझं लक्ष जायचं आणि बऱ्याच वेळेला त्या गोष्टींवर माझी आवड निर्माण व्हायची. आणि मला असं वाटलं की इंजिनिअरिंग केलीच आहे तर अजून ज्ञान वेगळ्या शाखांचं मिळेल म्हणून सुद्धा मी पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यात पण गोडी निर्माण झाली आणि म्हणून माझा अभ्यास पण चांगला झाला. फार छान. बरेच म्हणजे आमचे एक कैलाश पगारे साहेब जे IAS ऑफिसर आहेत मुंबईहून, त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. कॉंग्रॅच्युलेशन सौरभ, बेस्ट विशेष. ते ही मुलाखत पाहत आहेत. मला आनंद वाटला. कारण धन्यवाद. सरांची मुलगी पण दिल्लीमध्ये युपीएससी करते. आमचे मित्र HD तुरेराव, त्यांचाही मुलगा IRS झालेला आहे, प्रीतम कुमार. ते बघतात ही मुलाखत. तानाजी भोसले आहेत, माधवी भास्कर मॅडम यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात. सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे. धन्यवाद. मला आनंद सगळ्यांना वाटतोय की धन्यवाद. आमचे संतोष भास्कर पण बघतायत आपला इंटरव्ह्यू. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे सौरभ तुम्हाला, की तुम्ही बोलण्यामध्ये एकदम मला छान वाटतंय. म्हणजे तुमचा निश्चितच इंटरव्ह्यू पण चांगला गेलेला असेलच.
आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला चांगले मार्क पडले असतीलच. तर या इंटरव्ह्यूची नेमकी तुम्ही तयारी कशी केली किंवा त्याला काय वेळ दिला किंवा बाहेर मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेत का, याच्याबद्दल काय सांगाल? ज्या वेळेला मला कळालं की मुख्य परीक्षेतून माझं सिलेक्शन झालेलं आहे मुलाखतीसाठी, त्यावेळेला मी माझे एरियाज ऑफ कन्सर्न ठरवले, की मी कुठे जन्माला आलो, कोणत्या शाळेत शिकलो, कोणत्या कॉलेजमध्ये शिकलो, मग त्यांचा महापुरुषांशी कसा संबंध. उदाहरणार्थ मी विवेकानंद कॉलेजचा असल्यामुळे स्वामी विवेकानंद त्यांच्या बाबतीमध्ये वाचन केलं. कोल्हापुराचा असल्यामुळे कोल्हापुरातून फेरफटका मारला. चित्रनगरी, कोल्हापूरचं कोल्हापुरी चप्पल, इंडस्ट्रीज त्यांची ग्रोथ का होत नाही. कोल्हापूरच्या एका सिनियर जर्नलिस्ट यांना भेटलो. एका युवा पॉलिटिशियन्सना भेटलो. विचारलं त्यांना काही प्रश्न आहेत कोल्हापूरचे त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर सर मी यशदामध्ये आलो मॉक इंटरव्ह्यूसाठी आणि खूप सुंदर कार्यक्रम यशदाने घेतला होता 2 दिवसांचा मला आठवतंय. आणि सिनियर 2013-14 बॅचचे IAS, IPS आणि IRS ऑफिसर्स पण आले होते त्यावेळेला आम्हाला मार्गदर्शन करायला. ते सुद्धा मोलाचं ठरलं. SIC मध्ये पण एक मॉक इंटरव्ह्यू दिला. तिथे भूषण देशमुख सर होते, त्यांचं मार्गदर्शन. आणि सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन म्हणजे सध्या तेलंगणामध्ये सिनियर IPS ऑफिसर म्हणून जे काम पाहत आहेत महेश भागवत सर, यांचं पण खूप महत्वाचं मार्गदर्शन मला मुलाखतीच्या दरम्यान लाभलं. त्यांनी जे मॉक इंटरव्ह्यू आणि जे क्वेश्चन्स दिले होते, त्यानुसार मला खूप कॉन्फिडन्स येत गेला आणि माझी मुलाखत सुद्धा छान गेली. मुलाखतीमध्ये तुम्हाला एक विचारले असतील, म्हणजे त्याबद्दल थोडंसं सांगा ना, म्हणजे कुठले एक महत्वाचे प्रश्न विचारले 1-2? ही मुलाखत मला वाटतंय तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. तुमचं ज्ञान आधीच तुमच्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेतून त्यांनी बघितलेलं असते. तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व बघायचं असते. आणि माझे बरेच प्रश्न हे मी कॉलेजमध्ये केलेल्या कामाशी निगडीत होते, की तुम्हाला फर्स्ट इयरला असताना किंवा असा एखादा एक्सपिरियन्स सांगा, की जिथे तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलं होतं आणि तुम्ही त्याच्याशी कसं डील केलं. तर मी माझ्या कॉलेजमधला एक अनुभव सांगितला. त्याच्यानंतर माझा एक इंटरनॅशनल जर्नलमध्ये IEEE पेपर पब्लिश झाला असल्यामुळं सरांनी मला हा पण प्रश्न विचारला, की आपल्या देशामध्ये रिसर्च एवढा पुढे का नाही अमेरिका आणि चीनच्या बरोबरीनं. त्याच्यावर सुद्धा मी एक उदाहरण देत म्हणालो, की आपल्या देशात 1000 चुका करणारा एडिसन जन्म घेऊ शकत नाही, की कारण त्याला आपण लगेच नापास करू आणि त्याला भीती दाखवू, की तू पास नाही झालास तर आता तुझं करिअर मात्र बुडलेलं आहे असं म्हणून. त्याच्यामुळे हे जे ॲटिट्यूड आणि हे मी ऑब्झर्व्ह केलेल्या गोष्टी आहेत, हे आता मी माझ्या मुलाखतीमध्ये मांडल्यामुळे मला असं वाटतं, की ती मुलाखत चांगली गेली. गुड. सौरभ, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो की आमची इंग्रजी चांगली नाही, आमचं गणित चांगलं नाही, आमची हिंदी चांगली नाही. तर या विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसं सामोरं जावं ज्यांची इंग्रजी चांगली नाहीये, त्यांना काय तुम्ही टिप्स द्याल? 3 वर्षापूर्वी एक मॅडम होत्या, ज्या BARC मध्ये जॉब करत होत्या आणि त्यांनी ते करतच UPSCची परीक्षा देऊन देशात 52वा एवढा रँक घेतला होता. आणि मला त्यांचं नाव आठवत नाहीये सध्या, पण त्यांनी असं सांगितलं होतं, की त्यांचं सुद्धा इंग्रजी फार कच्चं होतं. पण 6 महिने डिक्शनरी सोबत ठेवून, बरेच प्रश्न स्वतःची तयारी करून घेऊन, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून त्यांनी त्याच्यावर मात केली आणि त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये हे यश मिळवलेलं होतं. म्हणजे जर इंग्रजी तुम्हाला येत नाही असा न्यूनगंड असेल, तर आपलं UPSC होणार नाही ही चुकीची गोष्ट आहे. नक्कीच तुम्ही बेसिक लेव्हलचं इंग्रजी तुम्हाला आवश्यक आहे प्रशासकीय सेवेमध्ये. आणि ते इतकंही अवघड नाही, की तुम्ही त्याच्यावर निबंध आणि कादंबऱ्या लिहाल याच्यासारखं. शेक्सपियर इन इंग्लिशची गरज नाही. बेसिक इंग्लिश नक्कीच सोपं आहे आणि ते तुम्ही करू शकता. 6-7 महिने तुम्हाला त्याच्यावर वेळ द्यावा लागेल. गुड. सौरभ, ग्रामीण भागातले बरेच मुलं अलीकडे UPSC, MPSC या स्पर्धा परीक्षेकडे वळतात आणि त्यातले बरेच विद्यार्थी शक्यतो MPSC करायचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की UPSC फार हार्ड आहे आणि आपण उत्तीर्ण होऊ की नाही अशी त्यांच्या मनामध्ये एक शंका असते. तशी तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली नाही का, बा मी UPSC ऐवजी MPSC करेल, तर तुम्ही UPSC कडेच का वळलात? मला बऱ्याच माझ्या मित्रांनी असो वा माझ्या वडिलांच्या मित्रांनी असो हा एक उपदेश दिला होता, की सुरुवातीला MPSC कर, तिथे एखादी पोस्ट घे, मग UPSC कडे वळ. हे फार खर्चिक असतं, वेळ जातो आणि खूप रिस्की असतं. पण मला हे सांगायचं आहे, की सुरुवातीपासूनच मला एक वाटलं होतं, जर UPSCच्या लिस्टमध्ये 1000 लोकं भारत देशातून होतच असतील दरवर्षी, तर ह्याला अशक्य म्हणून तरी आपण का जगायचं? जर मी अभ्यास नीट करेन, माझ्या घरी बसून का असेना, तर हे नक्कीच माझ्यासाठी सुद्धा शक्य आहे. त्यामुळे मला म्हणायचं आहे, की कोणताही न्यूनगंड आणि दुसऱ्यानं सांगितलेला अनुभव डोक्यात ठेवून त्याच्यानुसार स्वतःची प्रतिक्रिया देण्यापेक्षा स्वतः तुम्ही UPSCचा सिलेबस समोर घ्या. स्वतः त्याची बघा, जुनी आलेले प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आणि ते तुम्हाला जमतंय का बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घ्या.
गुड. सौरभ, पूर्व परीक्षा याच्यामध्ये फार कठीण परीक्षा असते, कारण आता सीसॅट पण आलेला आहे. तर पूर्व परीक्षेचा अभ्यास नेमका तुम्ही कसा केला आणि पूर्व परीक्षा तुम्ही कितव्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले याबद्दल थोडक्यात सांगा. माझ्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालो होतो आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तर आता मला पूर्ण यश मिळालेलंच आहे. तर पूर्व परीक्षेचा विशिष्ट अभ्यास म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीजचा सराव उत्तम झाला पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला मी विद्यार्थ्यांना बघतो की जे असं म्हणतात की सगळा वर्षभर अभ्यास केल्यानंतर शेवटच्या 1 महिन्यांमध्ये मी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतो. तर हा अप्रोच मला चुकीचा वाटतो. काही जणांना तो बरोबरही वाटत असेल. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच माझा एक ॲटिट्यूड राहिलेला आहे, की भलेही माझा अभ्यास झाला असेल किंवा नाही, त्या दिवशी जी टेस्ट सीरीज माझी येईल, ती मी नक्की सोडवेन आणि त्याची रिव्हिजन 5-6 वेळा करेन. त्याच्यामुळे माझा जो बेस होता पूर्व परीक्षेचा, तो अतिशय भक्कम झालेला होता. म्हणूनच मला पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा पूर्व परीक्षेला यश मिळालं असं मला वाटतं. सीसॅट साठी किंवा पूर्व परीक्षेसाठी नेमकी कुठली पुस्तकं वाचायला हवी विद्यार्थ्यांनी? पूर्व परीक्षांच्या पुस्तकांची यादी द्यायची झाली तर म्हणजे सब्जेक्ट वाईज पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वाचा, हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम वाचा, जिओग्राफीसाठी 11वी-12वीच्या एनसीईआरटीज वाचा. त्याच्यानंतर करंट अफेअर्ससाठी जे व्हिजन IAS ट्युशन त्याच्या मॅगझिन फ्रीली अवेलेबल असतात ऑनलाईन त्या वाचा. रोज हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर वाचत राहा. अशा प्रकारे तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी इंडियन इकॉनॉमीसाठी विशेषतः तुम्ही मृणालचे जे ऑनलाईन व्हिडिओज जे 2017 पर्यंत फ्री यायचे, पण आता त्यांचा कोर्स सुरू आहे. तो कोर्स तुम्ही लावू शकता नक्कीच. इट इज वर्थ इट. तुम्ही बिलीव्ह ठेवा त्याच्यावर. याच्यामुळे तुमच्या पूर्व परीक्षेची तयारी, विशेषतः ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची तयारी अत्यंत योग्य पद्धतीने होऊन जाईल. त्याच्याच बरोबर टेस्ट सिरीज अतिशय महत्वाच्या आहेत. मी पुन्हा पुन्हा हे हायलाइट करतोय. 35-40 टेस्ट कमीत कमी तुम्ही सोडवल्याच पाहिजेत. गुड. सौरभ, ग्रुप विद्यार्थ्यांचा जर असेल, एक 4-5 मुलांचा, तर त्याचा फार फायदा होतो असं म्हणतात. तर असा काही तुमचा ग्रुप वगैरे होता का, किंवा काही तुम्ही अशा मुलांच्या टच मध्ये होतात का? खरं सांगायला गेलं तर ज्यांच्या टचमध्ये मी सुरुवातीला होतो त्यांचं पहिल्यापासून असं मत होतं की आपण इंजिनियर आहोत, त्यामुळे एमपीएससीची एखादी इंजिनिअरिंगची पोस्ट काढू आणि मग युपीएससी कडे वळू. पण ते माझ्या पत्त्यास पहिल्यापासून पडलंच नाही. त्यामुळे माझा ग्रुप कधी झालाच नाही किंवा बनलाच नाही. पण नक्कीच आता जे आशित कांबळे सर 691 रँकने उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचा गायडन्स मला पुण्यात आल्यानंतर लाभला आणि अभिजित तेली सर होते. त्यांच्याकडून मी गायडन्स घेतच होतो, पण ग्रुपने मी स्टडी कधीच केलेलं नाही. गुड. छान. मला आणखी 2-3 प्रश्न विचारायचे. फक्त एक प्रश्न असा आहे माझा, की आता नवीन युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी नेमकी सुरुवात कुठून करायला पाहिजे या युपीएससीच्या परीक्षेची? जसं मी सर सुरुवातीलाच म्हणालो, की जे आतापर्यंत टॉपर्स होऊन गेलेले आहेत, पहिला तुम्ही तुमच्याच घरी बसून त्यांची ऑनलाईन YouTubeवर व्हिडिओज पहा, त्यांची भाषणं बघा, त्यांची पद्धत कशी होती हे पहा. आणि मी 4 मुद्दे लिहिलेले आहेत. नवीन सुरुवात, स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच, जशी मी 3 वर्षापूर्वी केली होती त्यांच्यासाठी, की दुसऱ्यांचं ऐकून वारंवार निर्णय बदलू नका, पहिली गोष्ट तरी. काही वेळेला सुरुवातीला जिओग्राफी ऑप्शनल असतो, मग 3 महिन्यांनी अँथ्रोपॉलॉजी होतो, मग अजून 2 महिन्यांनी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन होतो. मग काही वेळेला क्लास लावतात पण, सोडतात पण. त्यामुळे एक स्थिर राहा. पहिले 5-6 महिने खूप कठीण असतात युपीएससीचा अभ्यास करताना. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट असल्यामुळे मला पण ते खूप कठीण वाटायचं. लक्षात राहायचं नाही असंही व्हायचं. पण लक्षात ठेवा, हे नॉर्मल आहे. तुम्ही स्थिरता ठेवून पहिले 5-6 महिने प्रिपरेशन योग्य प्रकारे करा. जे डिसाईड करतात त्याच्यावर फिक्स राहा. आणि प्रिलिम्सला टेस्ट सिरीज सुरुवातीपासून लावा. मी परत एकदा सांगतोय, मेन्सला सुद्धा टेस्ट सिरीजची उत्तम रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा. याच्यात यशाचं गमक आहे. बरेच मुलं युपीएससी साठी दिल्ली, मुंबई, पुण्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात, ज्यांची परिस्थिती आहे ते. आता तुमचं काय मत आहे? घरी बसून सुद्धा करू शकतात का त्यांनी क्लासेस जॉईन करायला पाहिजे? आता मी घरी बसून अभ्यास केलेला आहे. याच्यात मला 3 वर्ष आनंदच मिळालेला आहे. पण मी अजून एक सांगेन, की जर तुमच्या घरी लहान मुले जे दंगा करणारे असतील, ते असतील किंवा तुमच्या घरात तसं पोषक वातावरण नसेल, तर तुमचा अभ्यास घरी सुद्धा होऊ शकत नाही. मला ते सुदैवानं मिळालं, याच्यासाठी मी ऋणी आहे माझ्या आई-वडिलांचा. माझं घरात दिवसभर आई सुद्धा जॉबला असल्यामुळे मी एकटाच असायचो दिवसभर 12-15 तास. त्याच्यामुळे ते मला जमलं. काही जणांना ते जमणार नाही घरी करणं. मग त्यांनी आपल्याच गावी किंवा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन अभ्यास केलेला बरा असं वाटतंय. पण
तुम्हाला गायडन्स नाही म्हणून तुम्ही मुंबई, पुणे, दिल्लीला जाताय. हे तुम्ही परत एकदा तपासून बघितलं पाहिजे की ऑनलाईन या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत का? गुड, फार छान. प्रशासनामध्ये आपण अनेक अधिकारी ऐकलेले असतील, पाहिलेले असतील, त्यांचं काम दूरदर्शन, टीव्ही किंवा वेगवेगळ्या माध्यमातून. तर तुमच्या समोर असे कोण अधिकारी आहेत की तुम्ही त्यांना एक आयडॉल मानता की बाबा हे अधिकारी खूप मी त्यांचे एक प्रेरणा घेतो, असं कोणी तुमच्या समोर आहे का एखादा अधिकारी संबंध देशभरातला किंवा महाराष्ट्रातला? आपल्या कॉन्व्हर्सेशनच्या सुरुवातीलाच सर बलीनाथ कलशेट्टी सरांचा उल्लेख तुम्ही केलात. परत मी पण त्यांच्यावर काही बोललो. ही इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जसं मी आधीच सांगितलं की आमच्या कोल्हापूरच्या जयंती नाल्यामध्ये स्वतः सर हँड ग्लोव्ज घालून उतरले होते. त्यांनी कोल्हापूरची स्वच्छता मोहीम आणि त्याची जी बनवलेली टीम आहे, मागच्या वर्षी महापुराच्या दरम्यान सुद्धा त्यांनी जे क्विक डिसिजन्स घेऊन काम केलेले आहेत कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी, आणि सगळ्याच समाजाच्या स्तरांमधून त्यांचं कौतुक होत असतं. असं कधीही त्यांच्या बाबतीत रोष कोणाच्या मध्ये दिसलेलं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारं एनजीओज असू देत, पॉलिटिकल पार्टीज असू दे, असं हे अधिकारी व्यक्तिमत्व आहे आणि मला नक्कीच त्यांचा आदर्श वाटतो. गुड. माधवी भास्कर मॅडम म्हणतात, ग्रेट इंटरव्ह्यू बबन सर. चांगली गोष्ट आहे. आपले बाकी प्रदीप भास्कर सर आहेत, सगळे इंटरव्ह्यू बद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया देतात. खरंच सौरभनी खूप चांगली उत्तरं दिलेली आहेत या प्रश्नांची. मला एक आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे सौरभला. खरं तर सौरभ, आम्ही अशा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा आमची एक महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम संघटना एक मोठा समारंभ दरवर्षी घेत असतो पुण्यामध्ये, परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य झालेलं नाहीये. पण जेव्हा केव्हा तुम्ही पुण्यामध्ये आलात तर निश्चित भेटूया आणि काय आपल्याला करता येईल हे सगळं उठल्यानंतर ते बघूया. कारण तुमच्यासारखी विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी भारतीय प्रशासन सेवेमध्ये येतील, भारतीय पोलीस सेवेमध्ये येतील किंवा भारतीय महसूल सेवेमध्ये येतील किंवा फॉरेन सर्व्हिसमध्ये येतील. कारण महाराष्ट्राचा टक्का आता अलीकडे दिवसेंदिवस युपीएससीतला वाढतो आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता तुम्ही या सनदी सेवेमध्ये जाणार आहात, कुठल्याही सेवेमध्ये गेला तर तिथं तुम्ही बॉस राहणार आहात. म्हणजे अलाइड सर्व्हिस जरी तुम्हाला मिळाली किंवा IRS मिळालं, IPS मिळालं, IAS मिळालं तरी, तर नेमकं भविष्यामध्ये प्रशासनामध्ये काय उल्लेखनीय काम करायचं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की बाबा आपण प्रशासनात गेल्यानंतर असं असं करू? काल मी अंकिता वाकेकर यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता, तर तिने फार चांगलं सांगितलं की अंकिता म्हणाली की मला जे प्रशासन सेवेमधले आलेले अधिकारी आहेत तर त्यांना भेटायला लोकांना म्हणजे भीती वाटते, तर ती भीती त्यांच्या मनातली नाहीशी करता आली पाहिजे आणि अधिकारी आणि सामान्य माणूस याच्यामध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे. तसं तुमच्या मनामध्ये काय आहे? नक्कीच सर, अंकिता मॅडम जे म्हणालेले आहेत ते अतिशय योग्य आहे. तुम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा माझ्या तोंडात सुद्धा पीपल सेंट्रिक गव्हर्नन्स हा शब्द आला होता की क्या बात हे आहे, सगळं जे हे जे सगळं चाललेलं आहे, आपलं राज्य व्यवस्था, प्रशासन असू दे आणि बाकी सगळा जो उपद्रव सुरू आहे आपल्या देशात, पॉलिटिकल असू दे, काही असू दे, तो सगळा लोकांसाठीच चाललेला आहे. त्यामुळे ज्या वेळेला प्रशासनात मी काम करेन त्यावेळेला कोणतंही डिपार्टमेंट असू दे ते पीपल सेंट्रिक आणि लोकांना अनुसरूनच आणि त्यांच्या कल्याणासाठीच असेल, असं माझं स्वप्न आहे. आणि मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे इफिशियन्सी हा फार मोठा माझ्यासाठी इफिशियन्सी फार मोठी गोष्ट असते. आणि ती इलेक्ट्रिकल सिस्टीम्स मध्ये जेवढी जास्त इफिशियन्सी तेवढं जास्त ते मशीन चांगलं. तसं मी जेवढा इफिशियंट राहीन तेवढं प्रशासन चांगलं इफिशियंट असेल आणि लोकांसाठी कल्याणासाठी आम्ही जास्त काही करू शकू. त्यामुळे एक पॅरामीटर्स ठेवून अनालिसिस करून कितीपर्यंत आपण जाणं गरजेचं आहे आणि सध्या आपण कुठेपर्यंत पोहोचलो आहोत, प्रत्येक वेळेला फीडबॅक घेऊन लोकांकडून, पॉलिटिकल पार्टीज कडून, एनजीओज कडून, त्यानुसार आपल्या सिस्टीम मध्ये बदल घडवत आणून जेवढे इफिशियन्सी वाढवता येईल तेवढी वाढवण्यात येईल आणि लोकांच्या कल्याणासाठीच काम करता येईल अशी माझी इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद सौरभ. आपण जवळपास 35 मिनिटं बोललेला आहात आणि खूप चांगल्या प्रश्नांची उत्तरं दिली. माझ्यासाठी वेळ दिला तुम्ही. माझ्यासाठी नव्हे तर संबंध आमचे फेसबुक पाहणारे सगळे युजर्स आहेत किंवा सामान्य विद्यार्थी आहेत. निश्चित तुमची मुलाखत आम्हा सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरेल. ही मुलाखत आपण अनेक ग्रुप्सवर फेसबुकच्या माध्यमातून अनेकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी मी सुयश चिंतितो. निश्चित तुम्ही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपलं एक वेगळं नाव उंचावाल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलात, माझी मुलाखत घेतली याच्याबद्दल धन्यवाद.
आणि सध्या युपीएससी आणि एमपीएससीचं जे काही विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू.